पोलीस विभागाच्या सहकार्याने जे नागरिक आहेत त्यांना मी आवाहन केलं होतं. त्या ठिकाणी आपला जो सुपर मीटरचा जो रस्ता आहे बऱ्याच वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित होता. तर आपले सुप्रीम कोर्टच्या ज्या काही गाईडलाईन्स आहेत त्यानुसार त्यांना नोटीस दिल्या होत्या. त्यापैकी जे 2019 पूर्वीचे जे नागरिक होते त्यांना मी अल्टरनेट जागा जे सोरेगाव या ठिकाणी आमचे जवळ 15 ते 18 लोकांना आणि साईट पण अवेलेबल करून आहे. त्यांचं सामान पण आता तर लवकरच जो उर्वरित रस्ता आहे तात्काळ त्याला रहदारीसाठी ओपन करून देण्यासाठी निधी उपलब्ध करून देऊन हा जो सुपर मीटरचा आपला जो राहिलेला जो विषय आहे तो एकदा मार्गी लागेल आणि आपल्याला लोकांना रहदारीसाठी लवकरात लवकर हा रस्ता उपलब्ध करण्यात येईल. उर्वरित जे रस्त्यासाठी जवळजवळ 1.5 कोटीची निधी आहे ते सुद्धा आम्ही तात्काळ उपलब्ध करण्याची तयारी करत आहोत. आणि ह्या जो छोटा सेक्शन राहिला आहे ते जसं लवकरात लवकर टेंडर करून हे काम पूर्ण करण्याचं आमचं प्लॅनिंग आहे. ऑलरेडी यापूर्वी पण दिलेलं आहे. आता आमचे स्वतः इंजिनियर पूर्ण उपस्थित राहतील. त्यांना बेसिक पाण्याच्या लाईटची जी काही व्यवस्था असेल ते सुद्धा करण्यासाठी आम्ही जबाबदारी दिलेली आहे. संबंधित इंजिनियर उपस्थित राहून रात्री त्यांचे संपूर्ण सामान आमच्या ट्रकमध्ये शिफ्ट करून देतील आणि त्यानंतरच मग आम्ही इथली कारवाई थांबवू. सर अजून आम्ही जेव्हा सर्वे केला होता ते 2019 नंतर जे आले ते ह्याच्यासाठी आमचा जो ठराव झाला होता त्यानुसार ते पात्र नाही आहे. त्यामुळे त्यांना इतरत्र जावं लागेल. म्हणजे जे पात्र होते 19 आपण सर्वेमध्ये आढळून आले ते सर्वांना आपण दिलेलं आहे. ज्यांचं कोणाचं साईटवर लोकेशन दिलं नाही त्यांना सुद्धा आज आम्ही तात्काळ त्यांना जागावे लागतो. ओके, धन्यवाद.